पोहे संपले? रवा सर, उपीट बनते. रवा पण नाही. सगळाच किराणा माल संपला वाटतं. गडबडीत माझ्या पण लक्षात राहिलं नाही. वाघमारे, वाघमारे. हा, आवरला का तुमचं? होय, आवरतच आले. आणि तुमचा डबा घेतला तुम्ही? डबा भरून ठेवलाय. तू लगेच निघतोस? होय. काय काम होतं का? नाही, काम नाही. एकत्र नाश्ता केला असता बाहेर आपण. अहो, तात्यासाहेबांनी ना अर्जंट बोलवलंय मला आणि म्हणले की सोबतच नाश्ता करू. त्यामुळे निघावं लागेल मला. सॉरी वाघमारे, तुम्हाला सोडता यायचं नाही मला. नाही, ठीक आहे. मी जाईन रिक्षानं. मला अजून वेळ आहे तसं पण. बरं, रिक्षाला पैसे आहेत का तुमच्याकडे? आहेत. येतो मी. काहीच कसं उरलं नाही घरात. आज कामावरनं परत येताना घेऊन येते. डब्यात पैसे असतील. एवढ्यात तर काहीच नाही ना. आज पगार होईल. पगार आला की लगेच सगळं सामान भरते. काय बाय बाय हाय ही? खरंच काय बाई आहे ही. चार पावलं चाललं तर तुमचं गुडगं गळून येते ती. आणि म्हणते ती काय बाई आहे. मी म्हणते ती कसली खजाक बाई हाय. मी बी तेच म्हणलं. खरंच काय बाई आहे ही. फक्त बोलायची पद्धत चुकली. नाही तर मी येडाय. माझ्या शेजारी एवढी आमुष्य असताना चंद्राकडे बघायला. म्हणजे मी अमावशा? अगं नाही रत्ने, अगं तू माझ्यासाठी चंद्रच आहेस. पण परत बोलायची पद्धत चुकली. तू चंद्र, ती अमावशा. तुला सांगतो, ती अमावशा पण वर्ण अशी टाळ्या वाजवत असेल. कारण तिच्यापेक्षा डेंजर तिला कोणीतरी भेटलंय. बघा ती नुसती घरात काड्या टाकत असत्या ही. हा, बाईच्या जातीने कसं असावं, असं समद्या घराला एकत्र बांधून ठेवणारी बाय असावी. घरातल्या समद्यासनी समजून घेणारी, समजून सांगणारी, समद्यांवर प्रेम करणारी, समद्यांचा सन्मान करणारी अशी बाय असाव. आणि ही नुसतं नशीब नाही म्हणलं. नशीब स्वतःच्या तोंडानच बोलतेस. काय गाते? एवढी अक्कल आहे तर मग कुचक्यागत का वागतीस ग? हे मी काय कुचकपणा केला ग? हाय का? काल सत्यदाजी आले होते तेव्हा कशी वागलीस? आता स्वतःच बोलतेस ना सन्मानानं वागलं पाहिजे सगळ्यांशी. आणि हे बघ, हे जे काय बोलतेस ना, ह्या बायकांना नावं ठेवायची काहीच गरज नाही. ह्या टीव्हीच्या बाईमध्ये आणि तुझ्यामध्ये काडीचा पण फरक नाही. नुसतं घरात काड्या लावायच्या कामाचे. हे आमरे, अबाग, मी काल जी काय वागली का नाही सत्याबरोबर, ती एकदम बरोबर वागल्या. काय बी चुकीचं केलेलं नाही. त्याला म्हणा आधी स्वतःच घरी एकत्र बांधून ठेवू, मग या आम्हाला उपदेश द्यायला सांगायला लागल्या. पण हे बघा, सत्यजित राव घरचे जावई आहेत, तेव्हा त्यांचा मान त्यांना द्यायलाच पाहिजे. तुम्ही जे काही काल वागलात ना ते चुकीचंच होतं. बोलल्या भाऊजई बोलल्या. बघ सुनंदे, ही घर माझं आहे. त्याच्यामुळं ह्या घरात येऊन जर मला कुणी शानपणा शिकवायला लागलं तर मी अशीच वागणार. हे आत्ते, सारखं माझं घर हे बोलायचं आता बंद करायचा. एक लक्षात ठेवायचं, हे घर आमचं पण आहे आणि आम्ही उपकार केलेत तुमच्यावर. आम्ही राहून देतोय तुम्हाला आमच्या घरात. आणि आता तुम्हाला घरातनं बाहेर काढलं तर काय रे तुमच्यापाशी? माणुसकी म्हणून दारात पण कोणी उभं करून घ्यायचं नाही. हमरे थोबाड सांभाळून बोल.
मग आणि तू दुसऱ्यांना घालून पाडून बोलतीस तेव्हा? आई, हे सगळं ना तुझ्यामुळे होते. वेळी तिला सांगितलं असतं ना तर आज डोक्यावर बसून मिऱ्या वाटल्या नसत्या या बाईनं. वेळी तिच्या नांग्या टेचायला पाहिजे होत्या. हे आमरे, आवाज आवाज खाली करून बोलायचा यापुढं तुझा आवाज या घरामध्ये आलाच नाही पाहिजे. माझ्या घरातल्यांच्या आणि माझ्या दिदीच्या संसारात यापुढे जरा जरी ढवळाढवळ केलीस ना तर तुझा काट्यानं काटा मीच काढी. लीजिए लीजिए, हमारे सातारा की खास डिश है ये, लीजिए. वैसे हमने यहाँ आते समय बहुत से लोगों से चर्चा की तो उनसे हमने आपके बारे में अच्छा ही सुना है. सातारा में तात्या साहब को भगवान समझते हैं. ऐसा कुछ नहीं, ये तो बस लोगों का प्रेम है, प्यार है, इज्जत है. लेकिन सरकार द्वारा आपके मतदार क्षेत्र में विकास कामों का जो ऑडिट हुआ है उसमें तो बहुत बड़ा घोटाला है. अहो, मंत्री पदाच्या शर्यतीत तुमचं नाव आहे आणि हे असे आरोप झाल्यावर कसं होणार? हे बघा, मंत्री पदासाठी प्रोफाईल स्ट्रॉंग लागते आणि तुमची प्रोफाईल तर अगदी वीक आहे. पंकज, अरे सध्या दादा इकडं. होय, जरा तात्यासाहेबांकडे काम होतं. ते दिल्लीवरून येते आले, त्यांची मीटिंग सुरू आहे वरती. आज जाता येणार नाही. आता होईल प्रोफाइल स्ट्रॉंग. कितने हैं? 100 करोड़. तात्यासाहेब, थोडं अवघडच आहे. पण आपलं डील तर एवढ्याला झालं होतं. पण तात्यासाहेब, तेव्हा तुमच्या घोटाळ्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती आणि तुमच्या घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी अजून 50 कोटी रुपये द्यावे लागतील. आणि हे बघा तात्यासाहेब, पुढच्या वेळी पांघरुणाची किंमत वाढणार नाही याची काळजी घ्या. आता आम्ही हा ऍडव्हान्स समजतो. अरे पण तात्यासाहेबांनी अर्जंट बोलवलंय मला.